शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे महायुती सरकारला झुकावे लागले असून आता सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या अलाइनमेंटची आखणी करण्यात येणार आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार, मात्र बागायत क्षेत्र वगळून या महामार्गासाठी नवा मार्ग करण्यात येणार आहे। शक्तीपीठ मार्गाला कोल्हापूरकरांचा विरोध होता, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग विधानसभा निवडणुकीवेळी रद्द केला होता। तसे नोटिफिकेशन काढण्यात आले होते, मात्र त्यानंतर अनेक शेतकरी भेटत आहेत। या महामार्गातून बागायती शेतीचा परिसर वगळा अशी मागणी करत आहेत। अनेक शेतकरी 4 ते 5 पट मोबदला द्या, आम्ही तयार आहोत असे म्हणत आहेत। त्यामुळे बागायती क्षेत्र कसे वगळता येईल, त्यातून शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल आणि त्यांना अधिक मोबदला कसा देता येईल याचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शेतकऱ्यांच्या विरोधात काही करणार नाही असे यापूर्वी सांगितलेलेच होते, असे सांगत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना वगळून हा महामार्ग पुढे केला जाईल, कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने नवी अलाइनमेंट केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। कोल्हापूरकरांच्या विरोधामुळे आता या जिल्ह्यातून शक्तीपीठ जाणार नाही, हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे मोठे यश म्हणावे लागेल। पहा काय म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ। मार्ग रस्ता हा कोल्हापुरातून रद्द झालेला आहे, तो कोल्हापूरमधून होणार नाही। परवाच मुख्यमंत्री महोदय ज्यावेळा कोल्हापूरला आले होते त्यावेळी सविस्तरपणाने माझी त्यांची चर्चा झाली। सांगलीपर्यंत शेतकऱ्यांची रस्ता व्हावा अशी मागणी आहे, म्हणून सांगलीपर्यंत हा रस्ता होणार आहे। सांगलीच्या पुढं सांगली ते कोल्हापूर नवीन रस्ता होते त्याला तो मिळणार आहे आणि पुढं हायवे नंतर तो संकेश्वर मार्गे हा गोव्याला जाणार आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही।